नमस्कार, मी आशा. आपण NCERTचा स्टँडर्ड 10 मॅथ्सचा फर्स्ट चॅप्टर रिअल नंबर्स लास्ट व्हिडिओमध्ये स्टार्ट केला होता. ओके, तर त्या व्हिडिओमध्ये आपण व्हॉट इज मीन बाय रिअल नंबर्स ही कन्सेप्ट बघितलेली होती. मी थोडक्यात सांगते. ऑल रॅशनल नंबर्स आणि इरॅशनल नंबर्स दोघांनी मिळून रिअल नंबर्स तयार करतात. रॅशनल नंबर म्हणजेच कोणते नंबर, तर जे नंबर्स P/Q या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करता येतात, वेअर Q इज नॉट इक्वल टू 0, त्याला आपण रॅशनल नंबर म्हणतो. आणि जे नंबर्स P/Q या फॉर्ममध्ये एक्सप्रेस नाही करतात त्यांना आपण इरॅशनल नंबर्स म्हणतो. ओके, तर आता या व्हिडिओमध्ये आपल्याला व्हॉट इज मीन बाय कॉम्पोजिट नंबर आणि व्हॉट इज मीन बाय रिअल प्राईम नंबर्स हे बघायचं आहे. ओके, तर आता फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय कॉम्पोजिट नंबर. तर कॉम्पोजिट नंबर ही कन्सेप्ट पाहायच्या आधी तुम्हाला फॅक्टर ऑफ द नंबर माहिती पाहिजे. आपण 2 एक्झाम्पल घेऊया. ओके, मी एक 5 एक नंबर घेते आणि 6 हा नंबर घेते. तर दोन्ही नंबरला 2नी डिवाइड करते. ओके, तर 2 जा 4. ओके, रिमाइंडर 1 येईल. ओके, दिस इज क्वोशंट आणि दिस इज रिमाइंडर. ओके, 2ला जर 6नी डिवाइड केलं तर 2 3 जा 6, रिमाइंडर 0 येतो. तर आता मला 2ला 6चा फॅक्टर म्हणता येईल आणि 2 हा 5चा फॅक्टर नाही आहे. ओके, तर एखादा नंबरचा कधी फॅक्टर होतो, ज्यावेळेस त्या नंबरनी त्या दुसऱ्या नंबरला डिवाइड केल्यावर रिमाइंडर 0 येतो, त्यावेळेस तो फर्स्ट नंबर सेकंड नंबरचा फॅक्टर होतो. ओके, तर आता नेहमी फॅक्टर हा त्या नंबर एवढाच असतो किंवा त्या नंबरपेक्षा स्मॉल असतो. ओके, तर 1 हा प्रत्येक नंबरचा फॅक्टर असतो. ओके, तर आता व्हॉट इज मीन बाय कॉम्पोजिट नंबर, तर ज्या नंबर्सला मोर दॅन 2 फॅक्टर्स असतात त्याला आपण कॉम्पोजिट नंबर म्हणतो. ओके, तर आता 5चा 1 आणि 5 असे 2 फॅक्टर्स आहेत. ओके, तर 1 आणि 5 का, तर 5ला जर 5नी डिवाइड केलं तर रिमाइंडर 0 होतो, म्हणून प्रत्येक नंबरचा तो नंबर इटसेल्फ पण फॅक्टर असतो. ओके, आता 6चा 6 पण फॅक्टर आहे. ओके, तर आता कंपोजिट नंबर मीन्स ज्या नंबर्सचे मोर दॅन 2 फॅक्टर्स असतात त्याला आपण कंपोजिट नंबर म्हणतो. ओके, तर आता 6 हा कंपोजिट नंबर आहे कारण 6ला 1 6 याशिवाय 2 आणि 3 असे फॅक्टर्स आहेत. ओके, आणि आता 5 हा प्राईम नंबर आहे कारण 5ला फक्त 2 फॅक्टर्स आहेत. ओके, ज्या नंबर्सला ओनली 2 फॅक्टर्स असतात, कोणकोणते 2 फॅक्टर्स, 1 अँड नंबर इटसेल्फ असे 2 फॅक्टर्स असतात फक्त, त्या नंबर्सला आपण प्राईम नंबर म्हणतो. तर 5 हा नंबर प्राईम आहे कारण 5ला 1 आणि 5 असे 2 फॅक्टर्स आहेत. ओके, तर आता 1 हा नंबर प्राईम पण नाही आणि कॉम्पोजिट पण नाही आहे. ओके, तर आता आपण काही 1 to 5चे एक्झाम्पल घेऊया. ओके, आता 2 हा नंबर प्राईम नंबर आहे. 2 हा नंबर इवन आहे तरी पण 2 हा नंबर प्राईम नंबर आहे. 2 इज अ फर्स्ट इवन प्राईम नंबर. ओके, ज्याच्या युनिट प्लेसला 0 2 4 6 8 हे नंबर्स आहेत त्याला आपण इवन नंबर्स म्हणतो. तर ऑल इवन नंबर्स आर कॉम्पोजिट नंबर एक्सेप्ट 2. ओके, तर आता 3 हा नंबर पण प्राईम नंबर आहे. ओके, 4 हा नंबर कॉम्पोजिट नंबर आहे. ओके, कारण 4ला 1 2 आणि 4 असे 3 फॅक्टर्स आहेत. ओके, त्याच्यामुळे 4 हा कॉम्पोजिट आहे. 5 पण प्राईम नंबर आहे. ओके, असे तुम्ही 1 to 100 प्राईम आणि कॉम्पोजिट नंबर्स चेक करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके, तर हे झाले कॉम्पोजिट नंबर आणि प्राईम नंबर. ओके, आता आपण नंबरचं प्राईम फॅक्टरायझेशन कसं करायचं ते बघूया. तर आता मी अगेन 6 हा नंबर घेते. तर 6 या नंबरला मला असं लिहिता येईल 2 × 3. ओके, तर 2 आणि 3 हे बोथ 6चे फॅक्टर आहेत. एखाद्या नंबरला त्याच्या प्राईम फॅक्टर्सच्या मल्टिप्लिकेटिव्ह फॉर्ममध्ये लिहिणे म्हणजेच प्राईम फॅक्टरायझेशन ऑफ द नंबर. तर प्राईम फॅक्टरायझेशन करायच्या 2 मेथड्स आहेत, एक तर हॉरिझॉन्टल आहे आणि एक आहे वर्टिकल. तर आपण ह्या 3 एक्झाम्पल्स थ्रू प्राईम फॅक्टरायझेशन ऑफ द नंबर कसं करायचं ते बघून घेऊया. तर प्राईम फॅक्टरायझेशन ऑफ द नंबर्स करण्यासाठी तुम्हाला
2 to 10 पर्यंतचे तर ॲटलिस्ट टेबल्स व्यवस्थित लर्न पाहिजे, प्लस तुम्हाला डिव्हिजिबिलिटी टेस्ट माहिती पाहिजेत 2 to 10 पर्यंतच्या. ओके, ॲटलिस्ट 2, 3, 5 आणि 10ची तर डिव्हिजिबिलिटी टेस्ट माहिती पाहिजे. 2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे, तर ज्या नंबर्सच्या युनिट प्लेसला 2, 4, 6, 8 आणि 0 हे नंबर्स असतात ते नंबर 2नी डिव्हिजिबल असतात. डिव्हिजिबल असतात म्हणजेच 2नी त्या नंबरला डिवाईड केल्यावर रिमाइंडर 0 येतो, म्हणजे 2 हा त्या नंबरचा फॅक्टर असतो. ओके, तर ज्या नंबर्सच्या युनिट प्लेसला 0 आणि 5 असतात ते नंबर 5नी डिव्हिजिबल असतात, आणि ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 आहे तो नंबर 10नी डिव्हिजिबल आहे. आणि 3ची काय डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे, तर नंबर्सच्या डिजिटची सम घ्यायची, आणि नंबर्सच्या डिजिटची जर सम 3नी डिव्हिजिबल असेल तर तो नंबर 3नी डिव्हिजिबल असतो. ओके, जसं की 42मध्ये नंबर्सच्या डिजिटची सम येईल 4 + 2 = 6. 6 हा नंबर 3नी डिव्हिजिबल आहे, म्हणून 42 हा नंबर 3नी पण डिव्हिजिबल आहे. ओके, तर आता 42चे आपल्याला फॅक्टर्स पाडूया. फर्स्ट ऑफ ऑल आपण हॉरिझॉन्टल मेथड बघूया. तर 42ला जर मी 2नी डिवाइड केलं तर काय येईल, 42 / 2 21 येईल. ओके, अगेन आता 21 हा नंबर 2नी डिव्हिजिबल नाही आहे. ओके, कारण याच्या युनिट प्लेसला 1 आहे. ओके, 21 इज डिव्हिजिबल बाय 3, मग 2 × 3. आता 3नी परत 21ला डिवाइड करायचं. ओके, 7 येईल. आता 42चे आपल्याला हे फॅक्टर्स मिळाले 2, 3 आणि 7. ओके, आणि हे याचं प्राईम फॅक्टरायझेशन. ओके, आता हेच मी तुम्हाला वर्टिकल मेथडनी सांगते. ओके, आता 2नी जर 42ला डिवाइड केलं तर 2 21 येईल. अगेन आता 3नी जर 21ला या नंबरला डिवाइड करायचं. ओके, 3 / 21 7 येईल, आणि 7नी जर 7ला डिवाइड केलं तर 1 येईल. ओके, तर 42चे हे फॅक्टर्स आहेत. ओके, आता वर्टिकल मेथड मी अजून तुम्हाला डीपनी सेकंड एक्झाम्पलमध्ये समजावून सांगते. ओके, आता 150 हा आपला सेकंड नंबर आहे. ओके, आता 150ला फर्स्ट ऑफ ऑल युनिट प्लेसला 0 असल्यामुळं हा नंबर 2नी डिव्हिजिबल आहे, म्हणून 2नी डिवाइड करायचं 150ला. 2नी 150ला डिवाइड करून आलेला नंबर इथे लिहायचा खाली, तर 2नी 150ला डिवाइड केल्यावर 75 येईल. ओके, प्राईम नंबर्स घेत जायचे 2, 3 नंतर कोणता प्राईम नंबर येईल 5 नंतरचा 7, असे चढत्या क्रमाने प्राईम नंबर घ्यायचे. आधी सोपे आपले खालचे घ्यायचे प्राईम नंबर्स. ओके, खालचे म्हणजेच की 2 पासून चालू करायचं. ओके, 2नी डिव्हिजिबल आहे का पाहायचं, नंतर 3नी. आता हा 3नी डिव्हिजिबल आहे 75. 3नी जर डिवाइड केलं 75ला तर काय येईल 2, 3 2 = 6, 15, 3 5 = 15, 25. आता 25 हा नंबर परत 3नी नाही डिव्हिजिबल, मग 5नी आहे का बघायचा. 5नी आहे तो, कारण युनिट प्लेसला 5 आहे. ओके, 5 / 25 5. तर आता आणि परत अगेन इथं 1 येईपर्यंत आपल्याला डिव्हिजन थांबवायचं नाही आहे. ओके, इथं 1 आलं की आपलं प्राईम फॅक्टरायझेशन संपलं. ओके, तर 150चं काय आलं प्राईम फॅक्टरायझेशन 2 × 3, 5 × 5. ओके, आणि जे प्राईम फॅक्टर्स आहेत ते नेहमी आता फर्स्ट ऑफ ऑल स्मॉलेस्ट प्राईम फॅक्टर आधी लिहायचा. तसा काही रूल नाही आहे, कारण मल्टिप्लिकेशनमध्ये कोणता पण नंबर कुठे पण लिहिला तर त्याचा काही अर्थ बदलणार नाही आहे. ओके, आता नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल आपलं 120 हा नंबर घेऊया. 120. ओके, तर आता 120 हा नंबर 2नी डिव्हिजिबल नाही आहे, 3नी डिव्हिजिबल नाही आहे. मी चेक करते, याची सम 4 येते त्याच्यामुळं. ओके, परत 3 नंतरचा प्राईम नंबर 5नी पण डिव्हिजिबल नाही. 5 नंतरचा प्राईम नंबर आहे 7, तर 7नी डिव्हिजिबल आहे का चेक करा. तर 7 / 121 रिमाइंडर आपल्याला 0 यायला पाहिजे. तर 7नी जर 121ला डिवाइड केलं तर काय येईल 7 × 1 = 7, 5 × 1 = 51. तर 7नी हा नंबर डिव्हिजिबल नाही. 7 नंतरचा पुढचा प्राईम नंबर आहे 11, तर 11नी 121ला जर डिवाइड केलं कारण तर काय येईल 11च येईल, कारण 11चा स्क्वेअर आहे 121. ओके, मग आता परत 11ला 11नी डिवाइड करायचं. ओके, तर 120 म्हणजे काय फॅक्टर्स येतील
11 मल्टिप्लाय बाय 11. तर हे झालं प्राईम फॅक्टरायझेशन. ओके, तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.